फ्रोझन मटार बनवण्याची सोपी पद्धत. हे बघा, मटार स्वच्छ निवडून घेतले, पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकली आणि त्यामध्ये लगेच ते पाणी उकळल्या त्यामध्ये ते मटार ताजे मटार टाकले. असं 5 मिनिट फक्त पाण्यामध्ये थोडेसे गरम उकळून घेतले, उकळायचे नाही थोडेसे, आणि लगेच ते चाळणीत निथरत ठेवायचे. चाळणीत निथरल्यावर लगेच थंड पाण्यात फ्रीजरमधल्या थंड पाण्यामध्ये टाकायचे. तेही 2च मिनिट ठेवायचे आणि लगेच कपड्यावर सुकट टाकायचे. किती 3 ते 4 मिनिट, म्हणजे चाळणीत व्यवस्थित निथरून घेऊन. आणि भलेही तुम्ही थोडंसं असं जास्त वेळ घरामध्येच अर्धा पाऊण तास ठेवले असे कपड्यावर तरीही चालेल. नंतर झिप लॉक बॅगमध्ये भरून आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. मस्त वर्षभर तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता. अगदी ताज्या मटारसारखे हे मटार दिसतात. हे बघा, मी तुम्हाला दाखवते फ्रीजमधून काढून. हे बघा, हाताला किती कोरडे लागत आहे. अशा पद्धतीने उन्हात वाळत घालू नका, फक्त घरातच सावलीत ठेवा. आणि फ्रीजरमधून काढून दाखवते तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. ही झिपलॉक बॅग आहे, त्यामध्ये मी भरले. रोजचे वापरते थोड्या बॅगमध्ये ठेवले आणि बाकीचे पॅक करून ठेवले. आता मी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आणि ते फ्रेश कसे होत आहे ते दाखवते. तेव्हा तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा.